पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात आज सकाळी 7:30च्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली। या दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झालाय। 2 पायलट आणि एका इंजिनियरचा या अपघातात मृत्यू झालाय। पायलट गिरीश पिलई आणि पायलट परमजीत सिंग त्यांच्यासोबत इंजिनियर प्रीतम भारद्वाज अशी मृतांची नावे आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे हे हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना घेऊन उड्डाण करणार होतं। मात्र मुंबईमध्ये पोहोचण्याआधीच या हेलिकॉप्टरचा अपघात झालाय। दिल्लीच्या हेरिटेज कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं। एका टेकडीवरती ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आहे। इथल्या हेलिपॅडवरून आज सकाळी 7:30 वाजता या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं। मात्र हा भाग डोंगराळ असल्यानं इथं धुकं होतं, त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचं कळतंय। अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टरनं लगेच पेट घेतला आणि त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला। बावधन बुद्रुकमधील ऑक्सफर्ड काउंटी आणि HEMRL या संस्थेच्या परिसरात हे हेलिकॉप्टर कोसळलंय। पुण्याहून मुंबईच्या जुहूच्या दिशेने जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात झालाय। हेरिटेज एव्हिएशन कंपनीचं हे हेलिकॉप्टर असल्याची माहिती मिळतेय। दरम्यान या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। अपघात झालेल्या हेलिकॉप्टरचा मुख्य सांगाडा इथं आहे आणि इतर अवशेष या मोठ्या परिसरामध्ये विखुरलेले आहेत। इथून काही अंतरावरती असलेल्या टेकडीवरती जे हेलिपॅड आहे तिथून या हेलिकॉप्टरनी सकाळी उड्डाण केलं होतं, त्यावेळी धुकं होतं असं सांगितलं जातंय। अर्थात अपघाताचं मुख्य कारण समोर आलेलं नाही, जेव्हा तांत्रिक तपास होईल तेव्हा समोर येईल। मात्र या परिसरामध्ये धुकं होतं आणि त्यानंतर या टेकडीवरून जो सगळा झाडाझुडपांचा भाग आहे हेलिकॉप्टर कोसळत खाली आलं। मुख्य सांगाडा इथं आहे, मात्र जो इतर अवशेष आहेत ते बऱ्याच भागामध्ये पसरलेले आहेत। हा बावधन बुद्रुकचा परिसर पुणे आणि मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे, त्यामुळे अनेक VIP या हेलिपॅडचा हेलिकॉप्टरचा खाजगी कंपन्यांच्या हेलिकॉप्टरच्या साह्याने वापर करत असतात। त्यांना आवश्यक त्या ठिकाणी जाण्यासाठी इथं येणं आणि इथून उड्डाण करणं हे सोयीचं ठरतं। मात्र आपण जर पाहिलं या इमारती आपण पाहतो आहोत, रहिवासी इमारती पुण्याच्या अतिशय जवळचा हा परिसर आहे आणि त्यामुळं इतक्या संवेदनशील ठिकाणी या हेलिकॉप्टरच्या उड्डाणाला परवानगी देणं आणि अशा ठिकाणी परवानगी देणं की जिथे सातत्याने धुकं असतं कितपत योग्य आहे हा प्रश्न उपस्थित केला जातोय। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। दरम्यान हेलिकॉप्टर कोसळण्याच्या या घटनेसंदर्भात काही वेळापूर्वी खासदार सुप्रिया सुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। 3 लोकांचा दुर्दैवी मृत्यू त्या हेलिकॉप्टरच्या ॲक्सिडेंटमध्ये झाला। त्यांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण करते। अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे। 3 लोकांचा मृत्यू त्याच्या दुर्दैवाने झालेला आहे। त्या कुटुंबाला या अतिशय अडचणीच्या काळात एवढीच प्रार्थना करीन की त्यांना या अतिशय अडचणीच्या काळात त्यांना ताकद मिळो। कितीही आपण शब्द दिले, आधार दिले, तरी त्यांच्यावर आज जी दुर्दैवी घटना झालेली आहे ही कदाचित परत कधीच आपण भरून काढू शकणार नाही। दरम्यान या अपघातासंदर्भात स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी ABP माझाला काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। निवडणुकीची धामधूम आचारसंहिता लागल्यानंतर सुरू होणार आहे आणि आचारसंहिता देखील काही महिन्यांवरती येऊन टिकलेले आहे। तर असे प्रवास करणारे अनेक नेते हे राज्यामध्ये असतील, त्यामुळं या कुठल्याही त्याचा अपघात कुठल्याही हेलिकॉप्टरचा होऊ नये त्याची कंपनीने काय काळजी घ्यावी, त्याचं काय नियोजन असलं पाहिजे याचं देखील खरं तर आता शासनाच्या वतीने, सरकारच्या वतीनं किंवा उड्डाण मंत्रालयाकडनं हे याच्यावरती खरं तर उपाययोजना राबवणं गरजेचं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।